नमस्कार बांधवांनो. तर आजचा टॉपिक आहे आदरणीय सन्माननीय मंत्री महोदय नरहरी झिरवळ आणि त्यांचं प्रेम प्रकरण की लफडं की आणखी काही. तर सांगा मंत्री महोदय, कसं वाटतंय तुम्हाला? सांगा मंत्री महोदय, कसं वाटतंय तुम्हाला? काय वाटतंय तुम्हाला? पवन यादव उर्फ पूनम यादव हिच्या सोबत आलेले व्हिडिओ पाहताना काय वाटतंय तुम्हाला? ट्रोल होताना व्हिडिओवरच्या टीव्हीवरच्या बातम्या पाहताना वर्तमानपत्रातले रकानेच्या रकाने वाचताना सांगा मंत्री महोदय, काय वाटतंय तुम्हाला? कसं वाटतंय तुम्हाला? मंत्री टांगती तलवार लटकताना खात्यावरती मंत्रिपदावरती टांगती तलवार लटकताना वेगवेगळ्या प्रकारे टीकेचे वार झेलताना प्रतिमा मलिन होताना सांगा मंत्री महोदय, कसं वाटतंय तुम्हाला? काय वाटतंय तुम्हाला? रेस्ट हाऊसमध्ये खेकड्याच्या कालवनावरती ताव मारताना मद्याचे घोट रिचवताना आणि वगैरे करताना काय वाटतंय तुम्हाला? तुम्हीच सांगा मंत्री महोदय, काय वाटतंय तुम्हाला? तर हे सगळं प्रकरण आहे बांधवांनो. तर आमचा काय कुणाला व्यक्तिगत आम्ही काय व्यक्तिगत कुणाला टार्गेट करत नाही किंवा बदनामी करण्याचा किंवा प्रतिमा मलिन करण्याचा पण हेतू नाही. पण ज्या काही बातम्या आलेल्या आहेत, जे काही चालू आहे ते काही आम्हाला बरोबर वाटत नाही. बरं का? आलं का लक्षात? कारण सार्वजनिक जीवनामध्ये वावरताना, एखाद्या उच्च पदावर काम करताना, मंत्रीपद भूषवताना देखील काही नैतिक बंधनं पाळणं गरजेचं आहे. हे या निमित्तानं महत्त्वाचं आहे. आणि त्यामुळं नीतिमत्ता, नैतिक बंधनं, प्रतिमा मलिन होणार नाही आणि त्या पदाची गरिमा, प्रतिष्ठा आपल्याकडनं राखली जाईल याची काळजी देखील मला वाटतं आमदारांनी, खासदारांनी, मंत्र्यांनी आणि इतर उच्चपदस्थ मंडळींनी घेतली पाहिजे. थँक्यू.